आज मी बनवते आलू मटरची भाजी. साधी पण एकदम टेस्टी अशी भाजी. आता बघा, त्याच्यासाठी मी तेलामध्ये जिरे टाकले, कढीपत्ता टाकून घेतला, कांदा टाकून देते. तयारी करून ठेवली ना 10 मिनिटात होते आणि एकदम टेस्टी. फक्त याच्यासाठी एकच करायचं, आलं लसूण पेस्ट जी आपण करतो ती मिक्सरमध्ये करायची नाही. ती तुम्हाला वाटूनच, पोलपाटावर वाटा, प्लॅटफॉर्म वाटा, कशावर पण वाटा, पण असं ठेचूनच घ्यायची. तर ह्या भाजीला वेगळी अशी टेस्ट येते आणि खूप छान लागते ही भाजी. आता बघा, आपला कांदा लाल होतोय, तोपर्यंत आपण हिंग पण टाकून घेऊया. कांदा लाल झाला आहे आपला. त्याचा हे बघा, ठेचलेला आलं लसूण पेस्ट परतून घ्यायचं. छान सुवास येईपर्यंत, कच्चापणा जाईपर्यंत परतायचं. त्याला खाली चिपकू नाही द्यायचा, नंतर कढईमध्ये लागतो तो. टोमॅटो घातल्यावर पण टाकू शकता तुम्ही, पण असा घातला ना का जास्त छान सुवास येतो त्याचा. कच्चापणा लवकर जातो. बघा, सगळा मस्त आल्या लसणाचा सुवास सुटला आहे छान अगदी. त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊ. टोमॅटो छान आता आपलं पाणी सुटू देऊया आपण त्याला. त्यासाठी त्याच्यात मी थोडंसं मीठ टाकून घेते. आणि खूप छान लागते पुऱ्यांबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर. आता मी काल पुऱ्या केल्या होत्या, आमच्या पुऱ्या आहेतच. फक्त भात लावणार आता मी. पाणी सुटू देऊ आपण त्याला. हे बघा, टोमॅटोचा पण कच्चापणा बराचसा गेला आहे. त्यात आपण याच्यात मसाले टाकून घेऊया. हळद टाकते. तुमच्याकडे लाल टोमॅटो असला तर खूपच छान. तिखट टाकून घेते थोडं, काय हरकत नाही. आता काश्मीरी तिखट असल्यामुळे छान तरी पण येते. मग 2 चमचे धणे पावडर टाकून घ्यायची. याला थोडासा पण आता तेल सुटू देऊ. आता आपण याला झाकून ठेवतो. बघा किती छान झाली. जर आपल्या टोमॅटो जरा पिकलेला नव्हता तरी पण काश्मीरी तिखटने छान. आता याच्यात मी बॉईल केलेला बटाटा होताच, बॉईल केलेला बटाटा आणि वाटाणा पण त्याच्यातच पाण्यामध्ये टाकून घेतलं. जरा 1 मिनटं उकळून घेतलं फक्त. मागच्या वर्षीचा फ्रोझन वाटाणा होता माझा. बघा किती छान झाली भाजी. इतका सुंदर सुवास येतो आहे. रस्सा पाहिजे असेल तुम्हाला ग्रेव्ही, हाच बटाटा थोडासा असं स्मॅश करायचा. त्याला वेगळं वाटण लावायची गरज नाही. पुरीबरोबर खूप सुंदर लागते ही भाजी. एकदा तुम्ही अवश्य करून बघा. थोडंसं वाफून घेऊ आपल्याला, नंतर पाणी टाकू थोडं. थोडंसं बघा किती छान वास येतो, खूप सुंदर. हे बघा, थोडंसं मी माझ्याकडे मालवणी मसाला आहे तो टाकते थोडा. आणि गरम मसाला नेहमी वरून टाकायचा भाजीत. लाईफ में डालो थोडा गरम मसाला, हे छान टेस्ट येते त्याला. हा सुंदर सुवास येतो. साधी सिंपल पण सुपर टेस्टी अशी भाजी. आता याच्यात आपल्याला तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं. आणि गरम वाफळलेला भात आणि पुरी किंवा पोळा काही पण करा तुम्ही. बघा, वाटण्याची गरज नाही, काही नाही, काही नाही. किती सुंदर होते. 2 बटाटे जरी तुम्ही असे स्मॅश केले याच्यामध्ये तसे तरी झालं का. बघा, दिसते पण छान, खायला पण तेवढीच टेस्टी. आता फक्त एक उकळी आणली का आपली भाजी तयार. बघा, आपली बटाट्याची भाजी किती छान झाली आहे. सोबत आता भात पण होतोय आपला. हे बघा, तुम्ही एकदा नक्की करून बघा. खूप सुपर टेस्टी.